बघा, असं दिग्गज नेता वगैरे असं काही नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी सतत 4 वेळा निवडून आलेलो आहे आणि ही 5वी टर्म असणार आहे. आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 2020 पर्यंत आजपर्यंत त्या महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये काय झाडाघाटी घडलेली आहेत त्याची इत्थंभूत मला या ठिकाणी माहिती आहे. आणि कोणत्या टायमाला कोणता प्रस्ताव पास झाला, कोणत्या टायमाला काय झालेलं आहे त्याचं मला पेपर बघण्याची आवश्यकता नाही. टोटली माझ्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे. आणि ज्यावेळेस नागरिक आम्हाला आपला नगरसेवक म्हणून, आपला सेवक म्हणून आम्हाला निवडून देतो, त्यावेळेस या महानगरपालिकेमध्ये जनतेचे हितावर असणारी कामं करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मग ते कुठल्याही पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जरी असेल तरी आयजू MK मडवीचं प्रत्येक वेळेस म्हणणं असतं की आम्हाला या ठिकाणी जनतेने निवडून दिलेलं आहे, जनतेचं या ठिकाणी हित साधणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आम्ही त्या कर्तव्य त्या ठिकाणी पाळत आलेलो आहोत आणि याच्या पुढेही आम्ही त्या पद्धतीनं काम करणार आहोत. आमचे मुख्य नेते, शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मडवी परिवारावर विश्वास ठेवून मला, माझे मिसेस, माझी सूनबाई आम्हाला या ठिकाणी त्यांनी 3 सीट दिलेले आहेत आणि त्या 3 सीटच्या माध्यमातून खास करून आम्ही नगरसेवक असल्या कारणानं मी नवी मुंबईच्या बाबतीत तर बोललोच, पण आता आमचं नगरसेवक कर्तव्य म्हणून आमच्या या नवी मुंबईला जनतेला त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या सुविधा देणं, त्या सुविधाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की बरेचसे चांगले चांगले काही जे प्रोजेक्ट आहेत की ते वाशी, बेलापूर, नेरूळ अशा ठिकाणी गेले जातात, पण माझ्या या ऐरोलीमध्ये सर्वसामान्य कामगार या ठिकाणी राहतोय आणि आमच्या सर्वसामान्य नागरिकांना मी नगरसेवक झाल्याच्यानंतर, विनया मडवी नगरसेवक झाल्याच्यानंतर, करण मडवी नगरसेवक झाल्याच्यानंतर आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे टॉपच्या सुविधा या ठिकाणी आणल्या. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं मला अभिमान आहे का याच्या बाबतीत की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी माध्यमांची शाळा आम्ही ऐरोलीमध्ये, मी प्रभाग क्रमांक त्यावेळेचा 18 ते आम्ही त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमची इंग्रजी माध्यमाची शाळा त्या ठिकाणी सुरू करू शकलो. कारण सर्वसामान्य कामगार वर्गाला प्रायव्हेट शाळांच्या फीस परवडत नाही आणि आज त्या ठिकाणी 10वी पर्यंत 100% रिझल्ट येतोय. पुढे भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जे कोरोना काळामध्ये ज्या मुलामुलींच्या, कोणी आई गेली, कोणाचा वडील गेला, कोणाचा भाऊ गेला आणि पुढचं शिक्षण घेता आलं नाही, तर पुढचं शिक्षण त्यांना घेता यायला पाहिजे. मग त्या शाळेमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहोत की नाईट कॉलेज प्लस कॉलेज सुरू करून त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यायचा, अशा पद्धतीचं काम असणार आहे. त्याचबरोबर आम्ही मंगल कार्यालय या ठिकाणी बनवलं, पार्किंग बनवलं, 200 गाड्या उभ्या राहतील, पार्किंगचा प्रश्न होता, 200 गाड्या उभ्या राहतील अशा पद्धतीचे पार्किंग त्या ठिकाणी आम्ही बनवून दिली. त्या ठिकाणी पुऱ्या महाराष्ट्रात पहिल्यांदा जापान टेक्नॉलॉजीचा थीम पार्क हा आम्ही सेक्टर 5 मध्ये त्या ठिकाणी आणला गेला. त्याचबरोबर आमच्या ऐरोलीकरांना जर नाटक बघायचं झालं तर वाशी, मुलुंड, ठाणा या ठिकाणी जावं लागत होतं. आज जवळजवळ 85% नाट्यगृहाचं काम पूर्ण झालेलं आहे. जे आमची ऐरोलीकर, माझे ऐरोलीकर मतदार राजा, माझा ऐरोलीचा नागरिक जो नाटक पाहण्यासाठी वंचित होता, लांब जावं लागत होतं, ते ऐरोलीमध्येच आलेलं आहे. आणि महत्त्वाचं जे नाट्यगृह होते त्या ऐरोलीच्या सेंट्रल पॉईंटला आहे. त्याचबरोबर जे स्वप्न आहे की आमच्या ऐरोलीकरांनी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला म्हणजे न्यू बॉम्बे स्पोर्ट्स क्लब असेल, नेरूळ जिमखाना असेल, ऐरोली स्पोर्ट्स क्लब असेल, त्या क्लबच्या सर्वसामान्य नागरिकांना फीस परवडत नाही. त्यासाठी
आमचा एक अट्टहास आहे आणि तो अट्टहास करण मडवी नगरसेवक असतानाचा पासूनचा आहे की जसं जू गावला वाशीमध्ये त्या ठिकाणी इंडोर गेम स्टेडियम झाला, स्विमिंग पूल वगैरे झाला, तशाच धर्तीवर सेक्टर 6 मध्ये 13,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये आमच्या आयुर्वेदिकरांसाठी इंडोर गेम स्टेडियम म्हणून त्या इंडोर गेम स्टेडियममध्ये आमच्या आयुर्वेदची मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना राज्य पातळीवर नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलला त्यांना ते त्याच्यामध्ये प्राधान्य देऊन कुठेतरी आमच्या आयुर्वेदिकचं नाव इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी तो इंडोर गेम स्टेडियम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि तो करण्यासाठी आम्ही जनतेशी कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर जनतेला आता रिडेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे आणि रिडेव्हलप झाल्याच्या नंतर आम्ही जनतेला पाणी कमी पडेल म्हणून आम्ही सेक्टर 5 मध्ये 3 MLE ची नवीन GSR त्या ठिकाणी टाकी बनवली. त्याचबरोबर आता त्या ठिकाणी जे हे वाढल्याच्या नंतर रिडेव्हलपमेंट वाढल्याच्या नंतर सिवरेज लाईन कमी पडणार आहेत, छोट्या आहेत त्या मोठ्या करण्यासाठी, पाण्याच्या लाईन कमी पडणार आहेत त्या मोठ्या करण्यासाठी ऑलरेडी नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं पास झालेली आहेत, टेंडर झालेले आहेत. आणि सर्वसामान्य नागरिक काय म्हणतो की आम्हाला त्या ठिकाणी पाणी वेळेवर मिळालं पाहिजे, लाईट वेळेवर मिळाला पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी सुविधा देताना आरोग्य आमचं व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आणि आजच्या घडीलाही आमच्या आयुर्वेदमध्ये सेक्टर 3 मध्ये जिजामाता हॉस्पिटल जो आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तो हॉस्पिटल बनवला गेला, पण आतापर्यंत तिथे फक्त डिलिव्हरीचे केसेस आणि त्याचबरोबर लहान मुलांनाच फक्त त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा मिळाल्या जात आहेत. तर जसे नगरपालिकेची निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला प्राधान्य असणार आहे की गोरगरिबांना त्या ठिकाणी लहानांपासून तर पुरुषांपर्यंत तो हॉस्पिटल त्या ठिकाणी पूर्णत्व चालू करायला पाहिजे, ते चालू करण्याचा आमचा मानस आहे. बाकी राहिलं तरुणींना, युवकांना आईवडिलांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वेळ पोटाला खाल्लं नाही, पण त्यांना त्या ठिकाणी इंजिनियर झाले, चांगल्या त्या ठिकाणी एज्युकेशन घेतलं, त्यांना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी 100% आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर आमच्या आयुर्वेदिकरांना जर काही एखादा प्रसंग घडला, काही जरी झालं, तर आम्हाला गोठिले गावच्या त्या ठिकाणी तलावाच्या ठिकाणी जो पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जावं लागतं. तर आम्ही त्या ठिकाणी शिडकोच्या माध्यमातून 2,600 स्क्वेअर मीटरचा प्लॉट सेक्टर 8A आयुर्वेदिक स्पोर्ट्स क्लबच्या बाजूला पोलीस स्टेशनसाठी स्पेशली प्लॉट त्या ठिकाणी मिळवून घेतलेला आहे. ते पोलीस स्टेशन त्या ठिकाणी बांधून नागरिकांना जवळ त्या ठिकाणी कुठलीही अडचण न येता आमच्या महिला भगिनी, आमचा पूर्ण आयुर्वेदिकर सुरक्षित राहण्यासाठी तो पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बांधून त्या ठिकाणी जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे.